आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मग कोण? प्रिन्स. त्याच्याशिवाय कोण आपल्या वाईटावर उठेल? यश, प्रिन्स परत आलाय. प्रिन्स खरंच परत आलाय. प्रिन्स कसा परत येईल? प्रिन्स बाबा. शक्ती. शक्ती. आई. ती बाबा. ती तुला काही झालं नाही ना? हा नाग इथे कसा काय आला? बाग तर आपण नेहमी स्वच्छ ठेवतो. यश, नागराया, आमच्याकडून नकळत काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर. तुझ्या अस्तित्वाला कोणताही धक्का लागणार नाही आमच्याकडनं. पण आत्ता इथून निघून जा. गेला. शक्ती गेलाय तो. काळजी करण्याचं काही कारण नाहीये. असं कसं? घाबरण्यासारखंच कारण आहे. असं कसा हा नाग अचानक समोर आला? मैत्री, तुमच्या लक्षात येत आहे का? संकटांची मालिका सुरू होतीये. जनावर येते. असंच वाट चुकलं असेल, आलं असेल इथे चुकून. याचा एवढा विचार करू नकोस तू. नाही, मला असं स्वस्त बसून नाही चालणार. मी आजच गुरुजींना जाऊन भेटते. तेच काय ते मार्ग दाखवतील. पुढे. आता सुरू होईल भद्राचा खेळ. मैत्रीला मी काय चीज आहे हे दाखवून देण्याची वेळ. थोडी नारळ करीन चेटूक. मी चूक करून टाकीन नाहीशी. काय समजली? हेच तर हवंय मला. होऊ दे जळ, उडू दे भडका. लाव ताकद. काय झालं? काही कळलं का? भयानक आहे. काळी सावली
काळी सावली तुझ्या घराभोवती गिरट्या घालते. तिला थोपवणं सोपं नाहीये. तुझ्या घराचा, तुझ्या वंशाचा सर्वनाश करायला आली होती. खूप कमी वेळ आहे तुझ्याकडे. वंश वाचवण्याचा प्रयत्न कर. आता सगळी भिस्त देवी आदिशक्तीवर आहे. तिच्या मनात असेल तेच होईल. नियतीच्या पुढे काहीच नाही. कोण आहे यामागे? कोण माझ्या सुखाच्या आड येते? माहित नाही, दिसलं नाही. जे दिसलं त्याच्याबद्दल वाच्यता करू शकत नाही. थांबू नकोस, घरी जा लवकर. देवी आदिशक्तीची आराधना कर, तिचा धावा कर. का तू असं वागतेस माझ्या आईशी? आई म्हणते जगाची निर्माती आहेस तू, जगतदात्री. या सगळ्या जगाची आई आहेस. आपल्या लेकरांचं कायम रक्षण करणारी आहेस तू. वाईट वृत्तीला तुझ्या समोर थारा नाही. संकटांचं हरण करणारी, दुष्टांचा विनाश करणारी, भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी. मग माझ्या आईच्या बाबतीत तू गप्प का? जिने कधीच कोणाचं वाईट केलं नाही, सतत दुसऱ्याला मदतच केली. मग माझ्या अशा आईला अग्निदिव्यातनं का जावं लागतं? जरा कुठे सगळं छान चाललंय असं वाटतं तेव्हाच नेमके काहीतरी वाईट घडतं. कधी संपणार आहे ते भोग? सांग ना आदिशक्ती, प्लीज सांग ना, प्लीज. शक्ती, आदिती, काय झालं? तू देवीवर का रागवलीस? आईवर एवढी संकट येतात, एकही दिवस सुखाचा जात नाही. ती एवढं काय करते देवीचं? मग देवी आई आपल्या आईला संकटातनं मोकळं का करत नाही? इतकी कसली परीक्षा घेते ती तिची? देवी आईला अजिबात दया येत नाही का? शक्ती, शांत हो. देवी आदिशक्तीला आईची दया येत नाही असं बोलू नकोस. तिनेच आजवर आपल्याला अनेक संकटातून बाहेर काढलंय, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे. नेहमी नाही, कधी कधीच. अगं तसं असतं तर तुला हिरावून घेतला नसता आईपासून तिने. मी बरं बोलतेय ना? देवी आदिशक्ती कधीच कोणाचा वाईट होऊ देत नाही. तिच्या भक्तांच्या पाठीशी ती कायम उभी असते.